महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलेलो आहे कामगार कल्याण मंडळ राजे रघुजीनगर नागपूर इथे 2 दिवसीय महिला नाट्य महोत्सव होता आणि त्याचा पारितोषिक वितरण सोहळा आहे आणि त्याकरता लाभलेले प्रमुख अतिथी आहे माननीय संजयजी भाकरे सर। आपण त्यांच्याकडून या स्पर्धेविषयी काही ऐकूया। वास्तविकता कामगार कल्याण केंद्रांनी अनेक मोठमोठे कलाकार जेव्हा आपण विचार करतो की महाराष्ट्र राज्याच्या अनेक सांस्कृतिक भागामध्ये ज्या नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर कामगार नाट्य चळवळीला फार मोठा इतिहास आहे। जे मी स्वतःबद्दल जेव्हा बोलतो तर मी आज जवळपास अनेक वर्षांपासून इथं काम करतो। अनेक दर्जेदार नाटकांचं या ठिकाणी सादरीकरण केलं आहे। उदाहरणार्थ केस नंबर 99 आहे, रूपक आहे, आज अचानक आहे, बाप हा बापच असतो, अशी क्लासिक नाटकं या रंगमंचावरती सादर केली आहे। आज विदर्भाच्या स्तरावर जर आपण विचार करतो म्हटलं की एक चळवळ ज्या पद्धतीने आपण चालवायला पाहिजे ही चळवळ कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे। विशेषतः महिला एकांकिका स्पर्धा ज्या राहिल्या त्या फक्त मला वाटतं नागपूर फक्त कामगारमध्येच शिल्लक राहिलेली आहे, बाकी सगळे बंद झालेले आहेत। आणि एक सांगायची इच्छा अशी असते की ज्या पद्धतीने काळ चाललेला आहे, ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज वरती चाललेली आहे त्या पद्धतीने प्रत्येकांचा उत्साह आणि हिरिरीन भागीदारीची स्पर्धा वाढलेली आहे। आणि कामगार कल्याण केंद्राचे जे काही संचालक आहेत, अधिकारी आहेत किंवा समन्वयक आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी ही परंपरा ही चळवळ टिकवून ठेवली, त्याला मोठी केली आणि त्याला परंपरागत चालू केली। तर आताच आपण ऐकलं आपल्या भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असताना महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्यासाठी कामगार कल्याण मंडळातील सर्व जे पदाधिकारी आहेत ते कौतुकास पात्र आहे। आपलं सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद। आपल्या मोबाईलमध्ये अलार्म लावला नोटिफिकेशनसाठी की विसरायला नको म्हणून। आशू अगं यांना बायको म्हणजे वाटते कोण गं? एक मुलगी तिचा वाढदिवस लक्षात ठेवला काय नाही ठेवला काय काही फरक पडत नाही। हे मात्र बाकी होत्या तुला नवऱ्याचं अरे माणसाला काही 4-5 बायका असतात। ती एक बायको असते ना आणि ती सुद्धा जन्मभराची सोबत आणि हे नवरे चक्क बायकोचं वाढदिवस दिसत नाही। अरे एका दिवशी साधे यांचे मोजे धुवायचे विसरलो ना आपण तर अगदी सुनामी आल्यासारखं तांडव करतात। कधीतरी माझ्यासाठी लिहून ठेवलेलं एक पत्र आहे, त्यात त्यांनी आतापर्यंत जमवलेल्या सगळ्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा तुला द्यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे। तू बद्दल आहे असं समज। एक मनस्वी कलाकार होता माधुरी, त्याला असं लाचार होऊन जगताना मी नाही पाहू शकत। तुझ्यासोबत बोलल्यावर असं वाटलं की मनोहरला त्याच्या पूर्णत्वाकडे जाणाऱ्या प्रवासासाठी मोकळं करावं। सन्मानाने आमच्या नात्याला आणि त्याच्या हे असं असतं मग बघू या मुलीचं। अगं नुसती गडबड मस्ती तिकडे गेलं तिकडे भेटे घेऊन हवे असतात पण भेटे घरच्याच वस्तू दिसतात। काय गं वैदू मग कसा झाला प्रवास? अगं आम्ही कधीची वाट बघत होतो तुझी। वाणी आणि जीव भांडण पडला बघा। काय म्हणते कशी आहे? हप्ता झाला तरी काहीची गडबडच काही संपत नव्हती। वैदही येणार आहे मधून अलमारी रिकामी करा मुलाला रस्ता भरा तिचं आवडतं काय ना शेवटी आली बाबा। अगं वैदू तू या ओळखलंस ना की नेहा शेजारी राहते बघ। मी ना त्यांची सख्खी मैत्रीण आहे। मला माहित आहे मी जर असं केलं तरी ह्या समाजात मी मुसलमानांना पावडू शकणार नाही।
स्वतःच्या स्वार्थाकरिता ह्या उपभोगशील निष्क्रिय निरागस जीवाची मी हत्या करणार नाही. त्याला जन्मतः अनाथ करणार नाही. नाही. मी कपिलेच्या कचडाची पीठ त्याला सांगेल की तू त्या मुलीच्या भावनेची खेळ घेण्याचा प्रयत्न केला. मी खून केला. मी खून केला. मी खून केला. मी त्यासाठी तुला खून केला. त्याच्यानंतर काही माणूस कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाही. मी खून केला त्या नरदोहाचा. मी खून केला. मी खून केला. मी खून केला. दोन आता म्हणून अजिंक्य महाराष्ट्र नागपूर प्रतिनिधी मधुकर आंबेकर, मी आपलं स्वागत करतो. आत्ताच आपण सुधर्मा कोळे साहेब यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. तिथे कामगार महिलांच्या सबलीकरणासाठी महिलांची सातत्यानं निरंतर नाट्यस्पर्धा राबवल्या जाते. तर अशाच न्यूजसाठी आपण आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.